निळकंठेश्वर किल्लारी इथं हा स्वयंभू महादेव आहे। याच्यात पाणीचा झरा जो आहे तो जिवंत आहे। हेच पाणी कधीही संपत नाही आणि जेव्हा गावावर संकट येणार असतं त्यावेळेस हे पाणी कमी होतं। अशी खालून उकळ्या फुटतात आणि 24 तास 12 महिने इथे हे पाणी असतं आणि हे वाहत पण नाही आणि आटत पण नाही। असं स्थिर स्वरूपातलं पाणी इथं आपल्याला बघायला मिळतं आणि कधीही दगडाच्या बाहेर येत नाही। म्हणजे हाही चमत्कार आहे की पाणी महादेवाच्या फक्त बाजूला राहतं, खाली वाहत नाही किंवा खाली आटून पण जात नाही। म्हणून हे स्वयंभू महादेव आहे आणि त्याचं स्वतः प्रकट झालेले महादेव आहे, म्हणून तिथं स्वयंभू असा शब्द वापरला जातो। अशा उकळे इथे थोडे थोडे जात पण पाणी बाहेर जात नाही। हे एक चमत्काराचंच प्रतीक आहे। महादेवावर श्रद्धा ठेवणारे न ठेवणारे त्यांनी सुद्धा याचा शोध लावला पण त्यांनाही याचा शोध लागला नाही आणि त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की एक अतृप्त शक्ती आहे जी या जगाला पुढे घेऊन जाते, नाहीतर शक्य नाही। त्या पद्धतीने या गावामध्ये किल्लारी इथे हा निळकंठेश्वराच्या मंदिराला आपण कधी भेट देऊ शकता। त्याच्यामध्ये 7 बाजाचं सूप सोडले होते। अच्छा, जे आता पहिल्याच्या काळी सोडले होते कधी आमच्या आजी आजोबा जवळ सांगितलेले आम्हाला। बरं, तरी पण ते तळ भेटलं नाही। तळ सुमजे राहतात आपलं बाजाचं 7 बाजाचं सोडले होते। बरं बरं बरं, तरी पण त्याचं तळ 7 बाजाचं म्हणजे काय असं खोल? खोल। बरं बरं, 7 एके बाजाला जेवढं सूप लागते ना तेवढं 7 बाजाचं सूप ते असं सोडले होते मध्ये। म्हणजे बाज म्हणजे पलंग, पलंगाला लागणारी दोरी, ती एका दोरीला एका पलंगाला जशी दोरी लागते तशा 7 पलंगाच्या दोऱ्या एकाला एक बांधून खाली सोडले होते, पण तरीही त्याचा शोध लागला नाही, ठाव लागला नाही असं त्यांना म्हणायचं। त्याला 7 बाजी असं म्हणतात। 7 बाजीचं दोर सोडून त्यांनी ते संशोधन करायचा प्रयत्न केला पण तरीही त्यांना तो शोध लागला नाही। असं हे निळकंठेश्वर किल्लारी इथे आहे।